नमस्कार, जय शिवराय. नो नूडल्स, नो मॅगी, लेफ्ट अगदी सुपर टेस्टी असा आपण नाश्ता बनवलेला आहे. अगदी आता तुमच्या कितीही चपात्या शिळ्या राहिल्या तरी चालतील, मात्र हा नाश्ता जरूर करा. अगदी सुपर टेस्टी हाताक्षणी कराल अशी रेसिपी आहे. त्यासाठी आपण इथे 2 रोटी घेतलेले आहेत. अगदी तुम्ही ताजी किंवा शिळी चपाती घेऊ शकता. त्यानंतर तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते तुम्ही व्हेजिटेबल्स घेऊ शकता इथे. त्यानंतर सॉसेस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, केचप. त्यानंतर अशा प्रकारे रोटीला दुमड मारून कट करून घ्यायची. तुम्ही ते मुलांना जर तुम्ही हा नाश्ता देणार असाल तर नेहमी ताजीच चपाती वापरा. अशा प्रकारे सर्व चपात्या आपण कट करून घ्यायच्या, अगदी नूडल्स शेपमध्ये कट करून घ्यायच्या. आता पाणी थोडंसं गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आपण जी कट केलेली होती रोटी ती टाकून अगदी एकच बॉईलमध्ये ही आपण शिजवून घ्यायची. अगदी जास्त बॉईल करायचं नाही, एका बॉईलमध्ये ही काढून घ्यायची. आता तेलामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिर्च आणि स्वीटकॉर्न हे व्हेजिटेबल सगळं टाकून घ्यायचे. अगदी चायनीज व्हेजिटेबल्स आहेत. अशा प्रकारे सर्व व्हेजिटेबल टाकून त्यानंतर 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, सोया सॉस अगदी थोडा टाकायचा, अर्धा चम्मच, आणि केचप मात्र थोडासा जास्त टाकायचा, 2 ते 3 चम्मच. हे सर्व केचप आपण टाकून थोडा मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण कॉर्नस्टार्च घालणार आहोत, म्हणजे कॉर्नफ्लॉवरमध्ये 1 चम्मच पाणी घालून कॉर्नस्टार्च तयार केला आहे. त्यानंतर पास्ता मसाला घालायचा. अगदी टेस्टिंग पावडर आपण इथे वापरलेली नाही, पास्ता मसाला वापरायचा. आणि आपण जी बॉईल केलेली रोटी होती ती घालायची आणि एक फोकच्या साहाय्याने असं आपण मिक्स करून घ्यायचं. तयार आहे अगदी आपला चटपटी चपातीचा नाश्ता, अगदी नूडल्स. आणि रेसिपी आवडली असती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.